नमस्कार मित्रांनो, मी आपला परम मित्र चंद्रकांत नाकाडे. जी सरकारने ॲग्रिकल्चर पॉलिसी आणलेली आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन अशा आहेत की येणाऱ्या 2 वर्षामध्ये सिंगल 2, 3, 4 गाड्या जे काय असतील तो पूर्णपणे ड्रायव्हर संपणार, रिक्षावाला संपणार, टॅक्सीवाला संपणार. कोणीही स्वतःची गाडी घेऊन चालू शकणार नाही. कारण त्यांनी अशा काही जाचकाठी घातल्या आहेत की तो कुठलाही माणूस, कुठलाही ड्रायव्हर तो पूर्ण करू शकणार नाही. कारण ह्या सरकारनं गरीब चालक मालक संपवायचा घाट घातला आहे. याच्यातून एवढंच स्पष्ट झालं आहे की शिंदे साहेबांना जी रिक्षा चालवली ती रिक्षा पण त्यांना संपवायची आहे. बाईक टॅक्सी चालू करून ती रिक्षा संपली की हा एरिया खूप मोठा आहे. टॅक्सीचा एरिया सायनपासून आत आहे, बांद्र्यापासून आत आहे. पण रिक्षाचा एरिया खूप मोठा आहे. बांद्रा टू पालघर, सायन टू कसारा, सायन टू खोपोली, कल्याण डोंबिवली हा खूप मोठा एरिया आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा आहेत. ह्या रिक्षा एकदा संपल्या ती कंपन्यांना स्वतःच्या गाड्या टाकायला आणि गुलाम म्हणून बेरोजगार रिक्षा हा भंगारात गेलेला ड्रायव्हर हा मोकळा फिरणार आणि तो त्यांच्याकडे कामाला म्हणून जाणार आणि तो गुलाम म्हणून काम करणार. ही त्यांची पॉलिसी आहे. बाईक टॅक्सी चालू करून ह्याच्या पाठीमागचा खूप मोठा उद्दिष्ट आहे की ह्या गाड्या एकदा संपल्या आणि यांच्या स्वतःच्या गाड्या मार्केटमध्ये उतरल्या की मग बाईक टॅक्सी बंद करायची. कारण बाईक टॅक्सी हा एक खूप मोठा सिक्युरिटी थ्रेट आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये बाईक टॅक्सी पण तुम्हाला बंद झालेली दिसेल आणि बाईक टॅक्सी चालू करून सगळ्या गोष्टी यांना आवाक्यात ठेवता येतील म्हणून ही चालू केली आहे. कारण त्यांना रिक्षा टॅक्सी आणि प्रायव्हेट टी परमिट गाड्या संपवण्यास फक्त आणि फक्त बाईक उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करा. अजून पण वेळ गेलेली नाही. डॉक्टर केशव क्षीरसागर यांच्या पाठीमागे उभा राहा व आज उभा जर नाही राहिलात एक मतानं, रिक्षावाल्यापासून ते टॅक्सीवाल्यापासून ती टी परमिट राहिले, आज जर उभा राहिला नाहीत तर तुमचा अंत निश्चित आहे. मित्रांनो, वाईट एवढ्याच वाटतंय ज्या मॅनेज झालेल्या संघटना आहेत त्या ड्रायव्हरचा कुठलाही विचार करत नाहीत आणि आपल्याला सर्व ड्रायव्हरना माझं सांगणं आहे, आपण त्यांच्या मागे उभं राहायचं नाही. तुम्ही आज उभा राहिलात तर तुम्ही संपलात. लक्षात ठेवा मित्रांनो, ही वेळ ह्या सरकारने खूप वाईट आणलेली ड्रायव्हरांवरती. ही परमिट सोडून रिक्षा चालवायला लावून गव्हर्नमेंटनं आपल्याला खूप मोठ्या संकटात नेलं आहे. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.